आज संपूर्ण देशामध्ये सिटूच्या वतीनं झेंडा दिन म्हणून आम्ही साजरा करत आहोत। आज लाखो कामगाराच्या घरावर सिटूचा लाल झेंडा हा फडकवलेला आहे। पक्षाच्या किंवा ट्रेड युनियनच्या ऑफिस समोर झेंडावंदन झालेलं आहे। CITUचं अखिल भारतीय अधिवेशन 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी ते 4 जानेवारी 2026 असं विशाखापट्टणम आंध्रमध्ये भरणार आहे। त्या अधिवेशनामध्ये प्रामुख्याने 21 नोव्हेंबरला केंद्र सरकारने 4 श्रमसंहिता अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला। त्याच्या विरोधात संपूर्ण देशामध्ये एक आंदोलनाची रूपरेखा या विशाखापट्टणम अधिवेशनामध्ये आम्ही ठरवू आणि आम्हाला विश्वास आहे, जसं शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर 1 वर्षभर त्या ठिकाणी धरणं आंदोलन केलं, लाखो लोकांनी 726 शेतकरी शहीद झाले, तशा पद्धतीचं आंदोलन या देशामध्ये पुन्हा एकदा जन्म घेत आहे। आज विशेष करून सोलापूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसंबंधी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचं मत आपल्या पुढं मांडण्याकरता आज आपल्याला मी बोलवलेला आहे। आम्ही प्रयत्न करून सोलापूर शहरामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवार गट, त्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धवराव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना, राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मनसे आणि CPM अशा पद्धतीचं महाविकास आघाडी करण्याचा निर्णय सेनेचे नेते, राज्याचे माजी मंत्री, औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या नेतृत्वाखाली निर्णय घेतला आणि महाविकास आघाडीला आकार देण्याचा निर्णय झाला। तर महाविकास आघाडीमार्फत आम्ही CPM म्हणून त्यात समावेश होणार आणि महाविकास आघाडीचं विजय व्हावा म्हणून सोलापूर शहरातला प्रत्येक कामगार प्रयत्न करणार आहे। तर या महाविकास आघाडीकडे आम्ही आमच्या ताकदीनुसार 20 जागा आम्ही मागणार आहे आणि वाटाघाटीमध्ये 12 ते 14 जागेवर आम्ही महाविकास आघाडीकडनं जागा सोडून घेऊ, पण कोणत्याही परिस्थितीमध्ये महाविकास आघाडी तुटणार नाही याची काळजी आम्ही घेणार आहे। आता या जागा प्रभाग क्रमांक 9, प्रभाग क्रमांक 13, प्रभाग क्रमांक 14, प्रभाग क्रमांक 15, प्रभाग क्रमांक 16, प्रभाग क्रमांक 18 आणि प्रभाग क्रमांक 22 म्हणजे ज्या ठिकाणी
आमचे उमेदवार यापूर्वी निवडून आलेले आहेत किंवा 2 नंबरचे मतं ज्यांना मिळालेले आहेत असे हे प्रभाग आम्ही निवडलेले आहेत. या वेळेला 50% आमचे उमेदवार नवीन राहणार आहेत, तरुण राहणार आहेत. त्याच्यामध्ये वकील असतील, त्याच्यामध्ये कॉम्प्युटर इंजिनियर असतील, त्याच्यामध्ये ग्रॅज्युएट महिला असतील. या वेळेला 5 ते 6 उमेदवार आमचे उच्च शिक्षित आणि 50% उमेदवार चळवळीतले, कामगार चळवळीतले राहणार आहे. मी 50-52 वर्ष झालं 1968 पासून या निवडणुकीच्या राजकारणामध्ये आहे. त्यावेळेपासूनचा काही अनुभव माझ्याकडे आहे. महाविकास आघाडी जर शेवटपर्यंत मजबूत राहिलं तर माझा अंदाज आहे 52 ते 54 जागा महाविकास आघाडीचं होईल आणि महापौरसुद्धा महाविकास आघाडीचं होईल असा आमचा अंदाज आहे. या 52 ते 54 जागेमध्ये CPMचे 6 ते 7 जागा राहतील. कारण आज सकाळमध्ये थोडं वेगळ्या पद्धतीनं आल्यामुळं मुद्दा मी उल्लेख करत आहे. 10 जागा येतील असं सकाळने म्हणलेलं आहे, तर 10 नाही आहे. कारण आमची परिस्थिती काय आम्हाला माहीत आहे. म्हणून 6 ते 7 जागेवर आमचे उमेदवार येतील आणि आम्ही महाविकास आघाडीकडे अपेक्षा करणार 5 वर्षामध्ये किमान एकदा तरी आम्हाला महापौराची जागा द्या अशी आम्ही मागणी करणार. आपल्याला सगळ्याला कल्पना आहे सध्या महापौराचं काळ हा 2.5 वर्षाचा आहे. त्यामुळं 2च महापौर होऊ शकतात. म्हणून आम्ही निर्णय घेऊ इंटरनली वर्षाला 1 महापौर बसवलं की सगळ्याला न्याय मिळेल आणि शहराचा विकास करायला सगळ्यांची साथ मिळेल अशी अपेक्षा आहे. तुम्हाला कल्पना आहे भारतीय जनता पक्ष सगळ्या पद्धतीचा अवलंब करून ते महानगरपालिका जिंकण्याचा प्रयत्न करतील याची जाणीव आहे. माझ्या जन्मात अशी पोडापोडी बघितली नाही, अशी पोडापोडी चालू झाली. निवडणुकीच्या शेवटच्या दिवसापर्यंत नगरपालिकेमध्ये पोडापोडी चालू. तर या सगळ्या गोष्टी जमेस धरून आम्ही आमच्या पक्षाच्या वतीनं उद्यापासून प्रत्येक कामगाराच्या घरावर आमचे कार्यकर्ते जातील, पुढारी जातील. जे काय त्यांना मदत द्यायचं असेल ते मदत, कोणी 100 देईल, कोण 50 देईल, कोण 200 देईल. असं वोट भी दो और नोट भी दो हे उद्यापासून आम्ही मोहीम सुरू करत आहे. आणि या मोहीममध्ये आम्ही अंदाज केला 25 लाख रुपये आम्हाला श्रमिकाकडनं जमा होईल आणि तो पैसा आम्ही निवडणुकीमध्ये खर्च करू. तुम्हाला सगळ्याला कल्पना आहे 17 भारतीय जनता पक्ष बहुमत मिळालं. स्मार्ट सिटीचं त्यांनी प्रचंड प्रचार केला. दुर्दैव असं आहे स्टँडिंग कमिटीचा चेअरमन स्टँडिंग कमिटी नेमू शकलं नाही.
स्टँडिंग कमिटी म्हणजे टिप्पणी खर्चावर नियंत्रण ठेवणार आणि शहराचा विकास पुढे नेणार ही स्टँडिंग कमिटी. परंतु आमदाराच्या भांडणामध्ये, त्या नगरसेवकाच्या भांडणामध्ये सोलापूरच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच घडलं. स्टँडिंग कमिटी विना बजेट मंजूर झालं. म्हणून भारतीय जनता पक्षाने शहराच्या विकासावर जास्त बोलणं बरं नाही असं मी त्यांना माझं सांगणं आहे. कारण तुमच्या हातात सगळं असताना जी तिजोरीची चावीला स्टँडिंग कमिटी समजते ते तुम्हाला, तुमची सत्ता असताना तुम्हाला करता आलं. याच्यामध्ये दुसरा आम्ही प्रयत्न करणार आहे. आपल्याला सगळ्याला मोठा तिटकारा भ्रष्टाचार, प्रचंड तिटकारा आहे. आणि जेवढं आपण चर्चा करतो तेवढं करप्शन वाढू लागले. ही सगळ्यात चिंतेची बाब आहे. आणि जर अशीच परिस्थिती राहिली आणि देश एकदा पोखरून गेलं, पुन्हा आपल्या स्वातंत्र्यावर घाला आल्याशिवाय राहणार नाही. हा मोठा विषय आहे. म्हणून महानगरपालिकेमध्ये पाकिट संस्कृती पूर्णपणे बंद करायला आम्ही भाग पाडणार. हा आमचा पहिला कार्यक्रम. तर पिण्याचा पाण्याचा प्रश्न, पाण्याचं प्रेशर राहणं, मोटारी लावून मोदीमध्ये लोक मेले, लष्करमध्ये लोक मेले, हद्दवाढ भागात लोक मेले. तर या क्रांती झोपडपट्टीपासून त्या अशोक चौकच्या परिसरापर्यंत 12 माणसं त्या पाण्यामुळे मेले. तर 5-6 दिवसापेक्षा आज दिल्लीमध्ये त्यांची सत्ता, राज्यामध्ये त्यांची सत्ता, महानगरपालिकेचा प्रशासक त्यांचं, पूर्ण सत्ता त्यांच्या हातात असताना 4 किंवा 5 दिवसाला एकदा पाणी मिळतं. आणि रात्री 12च्या पुढं पाण्याकरता हद्दवाढ भागामध्ये महिलांचं तारंबळ प्रत्यक्ष माझ्या डोळ्यात. आज मी काही आमदार नाही, खासदार नाही, काही नाही आहे. तुम्ही कोणीही जाऊन बघून या तिथं रे नगरवर काही नसताना आम्ही 24 तास पाणी रे नगरला. पाणी कुठं आहे? काय मी काय मोठा 8वी-9वी शिकलेला माणूस आहे, पण तुमच्यासारख्या लोकांचा सल्ला घेऊन NTPCकडे किती पाणी जास्त होतं ते महानगरपालिकेला उचलता आलं नाही, पण आडम मास्तरने उचललं. याबद्दल मी मोदीचा आभार मानेन. त्याने एका आठवड्याचं निर्णय जे खरं आहे बोलायला भेटलं. तर आज 24 तास पाणी देणारं आम्ही आणू शकतो. स्मार्ट सिटीच्या नावावर त्याने किती रस्ते केले, किती खड्डे पडले, हा संशोधनाचा विषय आहे. आणि एक असं त्यांनी केलं रंगभवन चौकात, ते सगळं गवत उकडून जात आहे. एक बगीचा या ठिकाणी नाही. माझं शिक्षण महानगरपालिकेमध्ये झालं 7वीपर्यंत, 1ली ते 7वीपर्यंत महानगरपालिकेची. आता शाळेची अवस्था फार वाईट आहे, आरोग्याची परिस्थिती फार वाईट आहे. या ठिकाणी
बगीच्याचा प्रश्न म्हणा, आणि सगळ्यात मोठं विमानाकरता इतकं संघर्ष झाला. पण आमच्या नागरिकाकरता बस पाहिजे, बस नाही आहे. तर अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये या निवडणुकीमध्ये प्रचंड बंडखोरी होणार आहे ही तुम्हाला सांगतो. आम आदमी पार्टीने वेगळं लढतो म्हणून सांगितलं. वंचित बहुजन आघाडी आम आदमी पार्टीला मी अपील करतो, या आमच्यात आपण सगळे एक होऊया. कारण आपण एक नाही झालं, आपलं पराभव व्हायला कोणत्या ज्योतिषाची गरज वाटणार नाही. आपण एक व्हायला पाहिजे. लोकांचे प्रश्न अत्यंत काय मामूली प्रश्न आहे. पाणी, ड्रेनेज, रस्ते, दिवापत्ती, कचरा, शाळा, दवाखाने, हे रोजचं मूलभूत गरज असलेलं एक आयडियल सोलापूर करण्याचं आमचं मानस आहे. तर त्या दृष्टीने आमचा प्रयत्न आहे. इच्छुक उमेदवारांची अर्ज कधीपासून भरले असतील? इच्छुक उमेदवारांचे अर्ज कधीपासून घेणार? आपली पद्धत काय? तर सांगतो आमची पद्धत. 96 मध्ये आम्ही असेच उमेदवाराचे अर्ज मागवून मुलाखतीत ठेवलं होतं. त्यावेळेला एवढं मोठं ऑफिस नव्हतं. काही पत्रकारांनी बघितलं असेल. मुलाखतीच्या दिवशी अक्षरशः 20,000 लोक आले. मग आम्ही ती पद्धत बंद केली. आमच्या शाखा आहे, शाखेमध्ये चर्चा चालू आहे. जिल्हा कमिटीचे नाव फायनल करतो आणि आमचं जवळजवळ 90% नाव झालेलं आहे. या 2-3 दिवसामध्ये 100% नाव होतील. आणि ज्या जागा आमच्या पदरात पडेल, साधारण किती? साधारण आता 20 मागायचं आम्ही ठरवलं. 12 ते 13 जागा आम्ही पदरात. जागा वाटपाचा फॉर्म्युला काय आहे? हा त्यापैकी 7 ते 7 जागा. जागा वाटपाचा फॉर्म्युला काय ठरला आहे? जागा वाटपचा फॉर्म्युला 17 मध्ये 2 नंबरवर जे आहे नंबर 1, तर त्यावेळेला आघाडी नव्हती अशी, स्वतःच्या ताकदीवर लढलेत त्यावेळेला. तरी 2 नंबरचे मतं एकूण त्या प्रभागातली परिस्थिती. तर उदाहरणार्थ तिथं दत्तनगरमध्ये 75 पासून आमचा माणूस आला. 75ला आला, 85ला आला, 92ला आला, 96ला आला, नंतर 3-4 वेळेला आला. परंतु परवा 17 मध्ये आलं नाही. अशा ठिकाणी आमचं क्लेम राहणार आहे. ते अशा ठिकाणी आता कुर्बानमध्ये काही 2दा आले, मागच्या वेळाला आलेलं नाही. ती जागा मला सोडा. CPM, काँग्रेस, राष्ट्रवादी, सेना आणि मनसे एकत्रित मतं झाले तर आपण महायुतीला भारी पडू शकतो असं आमचा अंदाज आहे. शरद पवारांची भेट जागेचं सूत्र हे राहणार, जिंकून येणारी जागा. मास्तर, काँग्रेसचा अनुभव तुम्हाला चांगला आहे का? साहेब तुम्ही काँग्रेसचा अनुभव कसला आहे? कसा आहे? मागच्या वेळेस पण तुम्हाला असं साहेब तुम्ही विधानसभेची पक्षात मांडलेली आहे. अजून बैठकीला प्रणिती शिंदे नाही, तर कुठल्याच बैठकीला प्रणिती शिंदे नाही. काँग्रेसनं आघाडी धर्म पाळला नव्हता असं तुमचं म्हणणं होतं. आजपर्यंत 4 बैठका झाले. प्रत्येक बैठकीमध्ये काँग्रेसचे त्यांचे पदाधिकारी हजर होते. चेतन नरोटे हजर होते, प्रकाश एलगुलवार हजर होते. त्यांच्या खासदार आमच्या सेक्रेटरीशी बोलले युती करण्याकरता. म्हणून आता महाविकास आघाडी कोणत्याही परिस्थितीत ताकद नाही. पण विधानसभेला आघाडी धर्म पाळला गेला नाही की तुमच्या विरोधात उमेदवार दिला. रात गई बात गई. ते विसरून जायचं आपण. शरद पवारांची भेट झाली का? शरद पवार साहेबांची भेट झाली का? फोनवर बोलणं झालं. काय म्हणाले? उद्धव ठाकरेला सांगतो असं सांगितलं. नाही, दांडेकर यांच्या लग्नावर जेव्हा आलते साहेब, तेव्हा साहेबांची भेट झाली होती त्यांनी. नंतर ते फोनवर. मास्तर, EVM बाबत माकपची भूमिका काय असणार आहे? EVM मशीनच्या बाबतीत काय भूमिका आहे आपली? आता असं आहे, आमची नेहमीची भूमिका आहे
मतपत्रिकेवर घ्या, आम्ही पूर्वीपासून म्हणतो. आता सरकार त्यांचं आहे, निवडणूक कमिशनर त्यांचं आहे. आता आहे त्या परिस्थितीत करावं लागेल का नाही लागेल त्याला आहे. त्याच्यामध्ये गोंधळ आहे. आता ते काय तज्ज्ञ माणसांचा प्रश्न आहे, आपल्यासारख्या कार्यकर्त्यांचा प्रश्न आहे. बोला. आमची मागणी आहे मतपत्रिकेवर मतदान करा. मास्तर माकपचा घटना जनाधार हे अनेक वर्षापासून सातत्यानं घसरण होत आहे. त्याचं आत्मचिंतन केले का? त्यावर काय उपाय करणार? मोठ्या पद्धतीत आम्ही आत्मचिंतन केलेलं आहे. त्याचे कारणं काय आहे ते सुद्धा आम्ही उपाय काढलेला आहे. असं जाहीर चर्चेमध्ये त्या प्रश्नावर आम्ही चर्चा करत नाही. या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये थोडी तरी आमची परिस्थिती सुधारलेलं तुम्हाला दिसून महायुती जर झाली नाही म्हणजे भाजप आता स्वबळावरची भाष्य करते, तर त्याचा फायदा कोणाला होईल? भाजप स्वबळावर लढण्याचा प्रयत्न करत आहे, तर याचा फायदा कोणाला होईल जर महायुती झाली नाही तर? भाजप स्वबळावर लढलं, महाविकास आघाडीला लढलं. जर ते तिघं एकत्रित आले, बंडखोर माणसं आम्हाला मदत करतील. कारण भारतीय जनता पक्षाकडे 1000 अर्ज आल्याचं वर्तमानपत्रात नाही, पण इतके इच्छुक म्हणजे एका प्रभागामध्ये 10 माणसं इच्छुक जर असेल, एकमेकाचं शर्ट ओढतील ते भविष्यकाळात, तर त्याचा फायदा महाविकास आघाडीला होईल असा आमचा अंदाज आहे. आता अजित पवारच्या गटाने घोषित केलं आपके बार 75 पार. आता सगळे 75 पार म्हणू लागलेले आहेत, आम्ही काही म्हणणार नाही. पण काल शिंदे गटाने सांगितलं की आम्ही 25 जागा मागतोय आणि आम्ही महायुतीमध्ये असतो असं त्यांचं म्हणणं आहे. आता तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. ते जातील, तर शेवटी त्यांना महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ टिकवायचं आहे. एकनाथ शिंदेच्या गटाला दुखून भारतीय जनता पक्ष पुढं जाऊ शकणार नाही. लक्षात ठेवा, शेवटच्या गटकेला ते करतील, 25 जागा देतील, झाले बंडखोर म्हणतील आणि ते स्वतः त्यांच्या माणसाला पडतील. नंतर मंत्री आम्ही काय करू? मास्तर तुम्ही जितके जागा मागताय चांगली फळे आहेत. जुन्यासोबत आता यंदा नवीन लोकांना किती लोकांना नवीन चेहरा आमच्यातर्फे काय आपल्या पक्षातर्फे नवीन लोकांना संधी किती मिळणार आहे? 50%. मास्तर महाविकास आघाडीच्या वतीने एक IT इंजिनियरचं नाव घेतलं आपण, आपला वारसा पुढे येतोय का? काय संकेत आहेत? IT इंजिनियरचं नाव घेतलं आपण, तर आपला वारसा पुढे येते का म्हणतो? आपला मुलगा आपला अमेरिकावर जो सोलापुरात स्थायिक झाला, नक्की चळवळीमध्ये निवडणुकीच्या राजकारणात येईल का नाही सांगत. चळवळीमध्ये लाल झेंडा तो कायम ठेवतो. मास्तर तुम्ही जितके जागा मागताय महाविकास आघाडीच्या वतीने, म्हणजे त्यांच्याकडे मागणी तुमची आहे 20 जागा माग. जर त्यांनी जागा जर दिले नाही तुम्हाला, डावळले, तुमची भूमिका काय आहे? जर मागितली जागा नाही मिळाली तर भूमिका काय आपली? काहीतरी द्यावं लागेल त्यांना. काहीतरी द्यावं लागेल. दिलेच नाही समजा आम्हाला 8-9 मिळाले आणि उद्या 8-9 निवडून आले, मास्तर समजा काही सगळ्यावर दिले परिणाम होईल ना. नाही, तुमच्या आधी- मनासारखे दिले नाही तर हे बघा, मनासारखं जागा द्यावंच लागेल त्यांना. त्यांचा उमेदवार नाही त्या भागात, काय करणार? जर दिलेच नाही, पुढची भूमिका. दिलेच नाही तर बघू, विचार करू त्यावेळेला. मास्तर, शहरातील कोणत्या प्रभागात आपलं पक्षाचा प्रभाव आहे असं वाटतं? म्हणजे प्रामुख्याने कुठल्या प्रभागाची मागणी करतात? सांगितले की शहरात कोणत्या प्रभावामध्ये आपला प्रभाव आहे? सांगितलं ना, हे बघा, हा प्रभाग आमचा पूर्वीपासून 9. प्रभाग 9. आता हे प्रभाग कुठंपर्यंत गेलं? मार्केट कमिटीपर्यंत गेलं. मार्केट कमिटी, त्यानंतर ते वडार, झोपडपट्टी, रविवार पेठ,
फुलाबाई चौकातनं असं आणून हे पोटपाडीपर्यंत आलं. 13 नंबर प्रभाग. त्यानंतर बापूजी भगवान नगर आमचा हक्काचं वार्ड 13 प्रभाग. नऊ. त्यानंतर 14 प्रभाग मुस्लिम पाच्यापेठ बेगमपेठ. त्यानंतर प्रभाग 15. त्यानंतर प्रभाग 16 मोरी आमचं. 15 कोल्हापूर चाळ. त्याच्यानंतर 18 उस्मान हुसेन ते इंदिरानगर. 22 सेटलमेंट आणि 2 नंबर झोपडपट्ट्या ही एरिया.